जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची. 29 ऑगस्ट चलो मुंबई या घोषणेनंतर काही लोक जरांगे पाटलाचं वेटेज कमी झाले असं गृहीत धरतात आणि जरांगे पाटलाचं आंदोलन फेल होतंय का असं म्हणतात. त्यावेळेस मी तरी म्हणेन, तुम्ही चुकताय. जरा लक्षात घ्या, जरांगे पाटलासारखा एखादा तरी तोडीस तोड मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता आत्तापर्यंत झालाय का? जरांगे पाटलाच्या आंदोलनात काय मिळालं याचं एका वाक्यात जर उत्तर द्यायचं झालं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळेच मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी मिळाल्या, 8 लाख प्रमाणपत्र वितरित झाली. जरांगे पाटलांनी कुठलीही भूमिका बदललेली नाही. जरांगे पाटील वेळोवेळी समाजाच्या हिताचं आणि समाजाला पोषक असेच निर्णय नेहमी घेत असतात. तेव्हा जरांगे पाटलांना ट्रोल करणारे आणि जरांगे पाटलांनी भर शंका घेणाऱ्यांनी थोडं अभ्यास करून पाहिलं पाहिजे की सध्या जे राजकारणी लोक असतात हे दिवसातून 3दा पक्ष बदलतात. आज या पक्षात तर उद्या परवा पक्षात. तरी त्यांच्या पाठीमागं आपण कसे जाता, आपण त्यांच्या पुढे पुढे कसे करता, त्यांचे पोस्टर्स, त्यांचे झेंडे कसे चिटकवता, त्या प्रमाणात तर जरांगे पाटील करत नाहीत ना, याचाही विचार झाला पाहिजे. कारण राजकारणी लोकांचं पक्ष बदलणं असेल किंवा पक्षांतर असेल, हे केवळ खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मलिदासाठी असतं. पण जरांगे पाटील त्यांची अशी कुठलीही भूमिका नाही की त्यांनी कधी सत्तेसाठी आग्रह धरलाय, कधी पदासाठी आग्रह धरलाय किंवा पैशासाठी ते काम करतायत असं तुम्हाला कधीही कुठेही आढळणार नाही. त्यात जर काही चुकीचं वाटलं तर तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुखांचा मुद्दा आला त्यावेळेस ते संदीप क्षीरसागरच्या समर्थनार्थ बोलले असतील, वानखेडच्या समर्थनार्थ बोलले असतील, अथवा सुरेश अण्णा धस यांचंही समर्थन केलं असेल, कारण त्यावेळेसची ती परिस्थिती होती. पण ज्यावेळेस सुरेश अण्णा धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यानंतर त्यांना घोडे लावायलाही जरांगे पाटलांनी आगेपिछे पाहिले नाही. संतोष अण्णा देशमुख प्रकरणामध्ये धनंजय देशमुखाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे मनोज जरांगे पाटील पहिल्या दिवशीच्या केसपासून ते आत्तापर्यंत सोबत होते. पण एका राजकीय व्यक्तींना, सत्तेतल्या व्यक्तींनी की धनंजय देशमुख आणि आमच्यामध्ये एक गोपनीय गोष्ट झाली आहे की सह आरोपी आता करायचे थांबवायचं आहे आणि जे आरोपी आहेत यांनाच फासावर लटवता कसं येईल याकडे पाहायचं आहे. ही गोष्ट जेव्हा जरांगे पाटलाच्या कानी गेली तेव्हापासून जरांगे पाटलांनी संतोष देशमुख कुटुंबावर बोलणं सोडून दिलं. आजही ते संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे आहेत, पण धनंजय देशमुखांनी घेतलेल्या भूमिकेवर, ते झालेल्या मॅनेज गोष्टीवर जरांगे पाटलांना संशय आहे. जरांगे पाटील हे नेहमी सत्याच्या बाजूनं उघड राहतात. तेव्हापासून त्यांनी धस अण्णाचे सुद्धा कुठं भ्याट ठेवली नाही किंवा कोण्याही नेत्याशी संपर्क ठेवला नाही. यापूर्वी कधी जरांगे पाटलासोबत शरद पवारांचं नाव जोडलं गेलं, तर कधी एकनाथ शिंदेंचं समर्थन आहे असं म्हटलं गेलं, तर मधल्या काळात फडणवीसांनीच उभा केलेला भाऊ आहे असेही लोक म्हणाले. पण शेवटी त्यात निष्पन्न कधीही काहीही झालं नाही, कुठलाही पुरावा सापडला नाही. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे कोण्याही राजकीय व्यक्तीचे अथवा पुढाऱ्याचे कधीही झालेले नाहीत. ते केवळ आणि केवळ समाजाचे आहेत. काही लोक म्हणाले
ते वेळोवेळी भूमिका बदलतात. पण त्याचे स्पष्टीकरण देताना मला असं सांगावं वाटतंय की ज्या वेळेस विधानसभेच्या वेळेस विधानसभा निवडणुका लढवायचं ठरवलं, त्यावेळेस त्यांनी काही समाज एक संघ होतो का याची परीक्षा घेतली आणि ज्यावेळेस त्यांच्या मनाला पटलं नाही त्यावेळेस त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी केवळ मराठा आरक्षणाविषयीच ते कधी बोलले नाहीत, तर त्यांनी मुस्लिम आरक्षणाचाही विषय मांडतात. तर धनगर आरक्षणाविषयी ते सातत्यानं मुख्यमंत्र्यावर टीका करत असतात. मनोज जरांगे पाटील हे एक असं स्थायी नेतृत्व आहे की तुमच्या मते जरांगे पाटलाला खरंच मॅनेज करायचे प्रयत्न झाले नसतील का? सुरुवातीला मनोज जरांगे पाटलावर भुजबळासारखे फाड बोलणारे सोडले, त्यानंतर प्रतिआंदोलन करण्यासाठी वाघमारे हाके सोडले, त्यानंतर युट्यूबवर बाई सोडली, तेवढ्यातूनही जरांगे पाटलावर फरक पडत नाही. अशा वेळी एक महाराज बाहेर काढला, यांच्या सोबतीचेच काही फोडले. असे अनेक प्रयत्न हे मनोजदादा जरांगे पाटलाच्या याच्यामध्ये घडले. तरी मनोजदादा जरांगे पाटील डगमगले नाहीत, न हरले नाहीत, न कधी नमले नाहीत. कारण जरांगे पाटलांना मॅनेज करण्यासाठी कोट्यावधीच्या गड्या घालण्यात आल्या. असंख्य मंत्री त्यात हैराण झाले, पण शेवटी त्यांनाच तोंड लपवायची वेळ आली. कारण मनोज जरांगे पाटील ही मॅनेज होणारी व्यक्ती नाही, ती एक अस्मिता आहे. कारण त्यांना समाजाशिवाय काहीच दिसत नाही. कधी काळी त्यांनी एखादा निर्णय बदललाही असेल तर तो आपल्या तरुण मुलांच्या वर केसेस होऊ नये अथवा कुठली अनुचित घटना घडून कुण्याही समाजाचं नुकसान होऊ नये यासाठीच घेतलेली ती भूमिका असेल. मनोजदादा जरांगे पाटला एवढा मराठा आरक्षणासाठी लढणारा अद्याप तरी मराठवाड्यात, महाराष्ट्रात किंवा भारतात मनोज जरांगे एवढा दुसरा कोणी नाही, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. तुम्हाला जर पटलं तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मात्र एक लक्षात ठेवा की मनोज जरांगे पाटलासारखा नेता पुन्हा होणे नाही आणि मनोज जरांगे एवढा दुसरा कोणीच होऊ शकत नाही. ना सत्ता, ना पैसा, ना पद, ना प्रतिष्ठा. एकच ध्यास, एकच विश्वास की फक्त आरक्षण, आरक्षण, आरक्षण आणि समाजाचं भलं यातच जरांगे पाटलाचं सर्वस्वी आलं. जय जाऊ, जय शिव.